मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजांवर खंडपीठ शिपाई हमाल फराश त्याचबरोबर लिपिक त्याचबरोबर चालकता जय विद्यार्थी मिळवणं नुकताच या ठिकाणी पेपर झालेला आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की आपला या ठिकाणी पेपर कशा प्रकारे गेला, आपल्याला या ठिकाणी किती मार्क पडलेले आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजांवर खंडपीठ शिपाई हमाल फराश लिपिक आणि त्याचबरोबर चालकचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, त्याचबरोबर कडाप किती जाणार आहे, सेफ झोन का आहे आणि यावर्षी कडाप जास्त जाणार आहे की कमी जाणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आणि यावर्षी जर आपण पाहिलं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजांवर खंडपीठ शिपाई हमाल फराश त्याचबरोबर लिपिक त्याचबरोबर चालकचा जो कडाप हा या ठिकाणी कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। त्याचं जे कारण आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, शिपाई हमाल फराशचा कडाप किती जाणार आहे, लिपिकचा कडाप किती जाणार आहे, त्याचबरोबर चालकचा कडाप किती जाणार आहे, तर याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजांवर खंडपीठ शिपाई हमाल फराश लिपिक आणि चालक पदाच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजांवर खंडपीठ शिपाई हमाल फराश त्याचबरोबर लिपिक झालं त्याचबरोबर चालक झालं, तर हा या ठिकाणी पेपर झालेला आहे। आणि पेपरचा जो लेवल आहे तर पेपर एकदम हार्ड पण नव्हता आणि एकदम सोपा पण नव्हता, पण चांगल्या पद्धतीने जे विद्यार्थी मित्रांनो पेपर होता। शिपाई हमाल फराशचा पण पेपर पाहिला आहे, लिपिकचा पण पेपर या ठिकाणी पाहिला आणि त्याचबरोबर चालकचा पण कडाप या ठिकाणी पाहिलेला। आणि याच्या अगोदरल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला किती मार्क आहे, ॲव्हरेज जर मार्क पाहिले तर मुलांना कमी मार्क्स आहे, एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे यावर्षी जो आहे कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे आणि जागा जास्त आहे, एकाच 10चा रेशोने भेटला तर एकाच 15च्या रेशोने त्या ठिकाणी पोरं बोलावल्या जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगून देतो किती पोरं या ठिकाणी बोलावल्या जाणार आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं जे लिपिकचं पद आहे, लिपिकमध्ये जे जागा आहे 1332 जागा लिपिकमध्ये आहे आणि 1332 जागा आहे, तर एकाच 15च्या रेशोमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास या ठिकाणी 19 ते 20,000 पोरं या ठिकाणी पास केले जाणार आहे, म्हणजे पेपरसाठी पास केले जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर चालकमध्ये जर आपण पाहिलं तर चालकमध्ये 37 जागा आहे आणि 37 जागेसाठी जे विद्यार्थी मित्रांनो एकाच 15च्या रेशोने जर आपण पाहिलं तर जवळपास 600च्या आसपास या ठिकाणी पोरं पास या ठिकाणी केले जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं शिपाई हमाल फराश झालं तर यामध्ये 887 जागा आहे टोटल। तर यामध्ये शिपाई हमाल फराशमध्ये पाहिलं 887 जागा आहे आणि यामध्ये एकाच 15च्या रेशोने जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जवळपास या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास या ठिकाणी 14,000च्या आसपास 13 ते 14,000च्या आसपास या ठिकाणी पोरं या ठिकाणी पास केले जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तर एवढं काही जास्त पोरं यावर्षी या ठिकाणी पास केले जाणार आहे जे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ आहे, छत्रपती संभाजी महाराजांवर खंडपीठ आहे, शिपाई हमाल फराश त्याचबरोबर लिपिक त्याचबरोबर चालक यामध्ये, ठीक आहे। तर कडाप यावर्षी कमी जाणार आहे, कडाप कमी जाण्याचं जे कारण आहे यावर्षी जागा या ठिकाणी जास्त आहे, एक लक्षात ठेवा। आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजांवर खंडपीठ शिपाई हमाल त्या फराश त्याचबरोबर जे लिपिक त्याचबरोबर चालकचा कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन का असणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। पहिले मी तुम्हाला या ठिकाणी जे चालकचा पद आहे चालकचा पहिले कडाप तुम्हाला सांगणार आहे, त्यानंतर लिपिकचा तुम्हाला कडाप सांगणार आहे आणि त्यानंतर शिपाई हमाल फराशचा कडाप मी तुम्हाला सांगणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजांवर खंडपीठमध्ये, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण कटापचा जर आपण विचार केला तर एकाच 15च्या रेशोने ते पोरं या ठिकाणी बोलावले जाणार आहे, त्यामुळे जास्त पोरं या ठिकाणी बोलावले जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तर पहा आपण चालकमध्ये जर पाहिलं तर चालकचा जो पेपर आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजांवर खंडपीठमध्ये, तर चालकचा जो पेपर हा 20 या ठिकाणी मार्कासाठी 20 मार्कासाठी हा पेपर होता। 20 पैकी तो कडाप या ठिकाणी जाणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजांवर खंडपीठमध्ये। तर 20 पैकी तो कडाप जाणार हा जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 14 ते 15च्या दरम्यान या ठिकाणी जे चालकचा पद आहे चालकचा कडाप या ठिकाणी जाणार आहे। 20 पैकी 14 ते 15पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे, एवढा काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर त्यानंतरचं जे पद आहे तर ते लिपिकचं पद आहे। तर लिपिकमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजांवर खंडपीठमध्ये लिपिकमध्ये 1332 जागा आहे टोटल। तर यामध्ये जर आपण पाहिलं एकाच 15च्या रेशोमध्ये तर जवळपास 19 ते 20,000 विद्यार्थी या ठिकाणी बोलावले जाणार आहे।
तर जो लिपिकचा जो कडाप आहे 90 मार्काचा पेपर लिपिकचा झाला होता आणि लिपिकचा जो कडाप जाणार आहे 90 पैकी तर तो जाणार आहे 55 ते 60च्या दरम्यान जाणार आहे। मी तुम्हाला असं सांगू राहिलो कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे कारण की जागा जास्त आहे आणि त्याचबरोबर 1:15च्या रेशोनं जास्त मुलंसुद्धा या ठिकाणी बोलावले जाणार आहे। त्यामुळे जो लिपिकचा जो कडाप आहे तर हा जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 55 ते 60च्या दरम्यान जाणार आहे। एवढं काही सेफ झोन या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। ज्यांनी सुद्धा लिपिक पदामध्ये फॉर्म भरला असेल तर जवळपास मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये तर जवळपास 90 पैकी जो कडाप जाणार आहे 55 ते 60च्या दरम्यान या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे। एवढं काही सेफ झोन असणार आहे लिपिक पदामध्ये। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर त्यानंतरचं जे पद आहे तर ते या ठिकाणी शिपाई मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई पदाचा जो कडाप या ठिकाणी जाणार आहे 30 मार्काचा पेपर होता 30 पैकी जो कडाप जाणार आहे तर हा जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 20 ते 24च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। एवढा सेफ झोन आहे कारण की जागा जास्त आहे 1:15च्या रेशोमध्ये जवळपास 13-14 हजार विद्यार्थी बोलावले जाणार आहे। तर त्यामुळे शिपाईचा जो कडाप आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये 30 पैकी जो कडाप जाणार आहे 20 ते 24च्या दरम्यान कडाप जाणार आहे। एवढा सेफ झोन आहे। 20 जरी तुम्हाला मार्क असेल तरी सुद्धा आपण सेफ झोनमध्ये असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर 15वर पासिंग असणार आहे तर 15वर पासिंग या ठिकाणी नसणार आहे। ते जाहिरातीमध्ये दिलं आहे की 15 मार्कावर पासिंग आहे 30 पैकी, पण कडाप या ठिकाणी जाणार आहे जवळपास 20 ते 24च्या दरम्यान, ठीक आहे, शिपाईचा। त्यानंतर जर आपण पाहिलं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये जे फराजचं पद आहे फराजचा जो कडाप जाणार आहे 30 पैकी हा सुद्धा 20 ते 24च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। एवढा सेफ झोन आहे। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये जर पाहिलं हमालचा पद आहे हमाल पदाचा जो पेपर आहे 30 मार्काचा झाला होता 30 पैकी जो कडाप या ठिकाणी जाणार आहे जवळपास 20 ते 24च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। एवढा काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एवढा काही कडाप या ठिकाणी जाणार आहे। आता या ठिकाणी हे झाल्यानंतर सुद्धा आता समजून जा 30 मार्काचा पेपर आहे जसा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा शिपाई हमाल फरास। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर झाला म्हणून झालं असं नाही आहे, तर यामध्ये पुढची सुद्धा प्रक्रिया आपली असणार आहे। पहिले पेपर आपला क्वालिफाय होणार आहे पण, ठीक आहे। पेपर क्वालिफाय झाल्यानंतर आपल्यासाठी 10 मार्कासाठी शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे। त्यानंतर 10 मार्कासाठी मुलाखत असणार आहे। आता 50 पैकी मेरिट आपल्या या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा, 50 पैकी मेरिट लागणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा शिपाई हमाल फराजचा, ठीक आहे। त्याचबरोबर चालकचं पण तसंच आहे, चालकमध्ये सुद्धा तुमची ड्रायव्हिंग टेस्ट वगैरे असणार आहे, ठीक आहे। अशा प्रकारे आहे। त्याचबरोबर लिपिकमध्ये सुद्धा तुमची पुढली प्रक्रिया त्या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा, पेपर झाला म्हणून झाला असं काही नाही आहे, ठीक आहे। पुढची सुद्धा प्रक्रिया आपली या ठिकाणी असणार आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराज त्याचबरोबर लिपिक त्याचबरोबर चालक चा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, कट ऑफ कधीपर्यंत लागणार आहे। तर पहा रिझल्ट जो लागणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा शिपाई हमाल फराज त्याचबरोबर चालक त्याचबरोबर लिपिकचा जो रिझल्ट लागणार आहे तर हा जे विद्यार्थी मित्रांनो मे महिन्याच्या एंडिंगला लागणार आहे किंवा जून महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराज चालक आणि त्याचबरोबर लिपिकबद्दल आजच्यासाठी इथंच थांबतो। व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद।